कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांची पुण्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकारांनी प्रश्न विचारताना एक प्रश्न त्यांना विचारला की तुम्हाला आतंकवाद्यांची मदत आहे असं बोललं जातंय वगैरे वगैरे. त्याच्यावर त्यांनी खूप छान उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की दिल्ली येथे आंदोलन झालं त्यावेळेस मला दिल्ली पोलिसांनी आतंकवाद्यांना परमिशन दिली का? आणि आत्ता पुणे येथे आंदोलन होतंय, तर पुणे पोलिसांनी आतंकवाद्यांना परमिशन दिली का? हा एक प्रश्न त्यांनी विचारला आणि तिथेच तो विषय मिटला. कारण जर आतंकवाद्यांची मदत असती, आतंकवादी जर असते, तर त्यांना मग पोलीस मदत का करतात? भारतीय पोलीस मदत का करतायत? हा त्यांनी उलट प्रश्न केला. आता जे खरं तर एखादा युवक अमेरिकेत बसून भारतीय तरुणांसाठी लढत होता. तो भारतात आला, भारतीय तरुणांच्या मागे उभा राहिला. नीटसारखा पेपर जो फोडला गेला, जो फुटला गेला आणि त्याला वाचवण्यासाठी अख्खी यंत्रणा मागे लागली. कुणाच्या? तर दिपकेंच्या. का? तर त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला. आज आपण जर पाहिलं तर एक नैतिक जबाबदारी म्हणून धर्मेंद्र प्रधान यांनी त्याच दिवशी राजीनामा द्यायला पाहिजे होता, ज्या दिवशी पेपर फुटलाय हे लक्षात आलं. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अनेक राजीनामे झाले, नैतिक जबाबदारी घेऊन अनेक जणांनी राजीनामे दिले. त्याच्यामध्ये भारतातला पहिला आणि सर्वात मोठा हा नैतिक जबाबदारी घेऊन झालेला राजीनामा म्हणजे लाल बहादूर शास्त्रींचा. लाल बहादूर शास्त्री त्यावेळेस केंद्रीय रेल्वे मंत्री होते. अपघात झाला रेल्वेचा आणि त्यांनी ती जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. त्यानंतर नितीश कुमार देखील केंद्रीय रेल्वे मंत्री होते. त्यावेळेस देखील अपघात झाला आणि त्यांनी राजीनामा दिला. त्याच्यानंतर माधवराव शिंदेंनी देखील 1993 मध्ये विमान अपघात झाला. त्यावेळेस ते केंद्रीय नागरी विमान मंत्री होते. त्यांनी देखील राजीनामा दिला. पवन कुमार बन्सल यांनी राजीनामा दिला. ए राजांनी 2G स्पेक्ट्रममध्ये त्यांनी घोटाळे केले होते, पण त्यांनी राजीनामे दिले. सुखराम यांनी राजीनामा दिला आणि 2008चा जो काही मुंबई ब्लास्ट झाला, बॉम्ब ब्लास्ट, त्याच्यामध्ये शिवराज पाटील यांनी देखील राजीनामा दिला होता. का? तर ती एक नैतिक जबाबदारी त्यांनी स्वीकारली किंवा राजकीय प्रेशर असेल, पण त्यांनी राजीनामा दिला. मग धर्मेंद्र प्रधानांनी एवढा मोठा घोटाळा झालाय, पेपर फुटलाय, त्याचे आरोपी पकडले गेलेत, जे ज्या 150 कोटी लोकसंख्येला वाचवण्यासाठी, त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी ही डॉक्टरांची फॅक्टरी आहे, डॉक्टर तयार होणार आहेत. ते डॉक्टर्स तुम्ही जर अशा भ्रष्ट मार्गाने जर तयार करणार असाल, तर ह्या जनतेच्या जीवावरती उठल्यासारखं नाही का? मग याच्यावरती खरं तर या गव्हर्नमेंटनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी म्हणजे धर्मेंद्र प्रधानांनी खरं तर तो राजीनामा द्यायला पाहिजे होता, एक नैतिक जबाबदारी म्हणून. परंतु आज कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके आहेत. त्यांच्या तुम्ही पाठीमागे लागलात. तुमचे कोणी नेते म्हणतायत की त्यांना सोशल मीडियावरती, Instagramवरती मिलियन्समध्ये फॉलोवर आले, त्यातले 50% फॉलोअर्स हे पाकिस्तानी आहेत. हे तुम्ही ठरवणारे कोण? बरं, जरी तुम्ही म्हणताय 50% फॉलोअर्स आहेत, पण आज जर पाहिलं तर माझ्याकडे आकडे आहेत. बीजेपीला 8.7 मिलियन, काँग्रेसला 13.2 मिलियन, आम आदमी पार्टीला 1.9 मिलियन. आम आदमी पार्टीचा उल्लेख जाणून बुजून याच्यामुळे केला की आम आदमी पार्टीचं काम दिपके आधी करत होते आणि त्यांच्यावरती हाही आरोप केला की आम आदमी पार्टीचे ते कार्यकर्ते आहेत आणि त्यांना त्यांचा सपोर्ट आहे. असे वेगवेगळे आरोप झालेच. तो भाग वेगळा आहे. परंतु कॉकरोच जनता पार्टी 22.7 मिलियन आणि बीजेपी 8.7 मिलियन, म्हणजे तुमच्यापेक्षा 60% फॉलोअर्स, 3 पट फॉलोअर्स यांचे जास्त आहेत. तुम्ही म्हणता 50% पाकिस्तानी आहेत, तरीही भारतामधले जास्तच आहेत. म्हणजे एखादा युवक जर युवकांसाठी रस्ते येत असेल, चांगला विषय घेऊन जात असेल, ज्यांना ज्यांना अभिजित दिपके हे चुकीचे वाटत असतील, याचा अर्थ तुमचा या पेपर फुटीला सरळ सरळ पाठिंबा आहे. म्हणजे आज मला कुठल्या पक्षावरती किंवा कुठल्या विचारसरणीवरती टीका करायची नाही. मग तो बीजेपीचा असो, काँग्रेसचा असो किंवा इतर कुठल्या पक्षाचा असो. परंतु आज जर पेपर फुटीसारखा घटना घडत असतील, नीटसारखा पेपर जर फुटत असतील आणि लोकांच्या आयुष्याशी जर तुम्ही असा खिलवाड करणार असाल, तर मग तो बीजेपीवाला असो नाही तर काँग्रेसवाला असो, त्यांनी या निर्णयाच्या विरोधात उभं राहणं गरजेचं होतं. परंतु ते कुणीच केलं नाही. ते कुणी केलं? अभिजित दिपकेने. कुठून केलं? अमेरिकेतून केलं. आणि आज त्यांना सोशल मीडियावरती एवढा मोठा पाठिंबा मिळत असताना सोशल मीडियावरतीच ही पार्टी राहील आणि तिथंच ती संपून जाईल, हे तुम्ही पेरायला सुरुवात केलं. परंतु तसं नाही झालं. काय झालं? अभिजित दिपके अमेरिकेवरून दिल्लीला आले. दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती आंदोलन केलं. ते आंदोलन झाल्याच्या नंतर पण वेगळं फुटेज दाखवून सांगितलं गेलं की तिथं पोलीस आणि पत्रकार यांच्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. जंतर मंतर भरलं. हे कोणी दाखवलं?
यूट्यूबवरती ज्यांचे चॅनल आहेत त्यांनी दाखवलं, परंतु मेन स्ट्रीम मीडियाने दाखवलं का? खूप छोट्या-छोट्या बातम्या दाखवल्या. आता आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. अभिजित दिपके हे पूर्ण भारतभर फिरून आंदोलन करतायत. आंदोलन काय करतायत? त्यांचा काय राजकीय स्वार्थासाठी करतायत किंवा त्यांना लगेच राजकीय पार्टी करायची आणि कुठेतरी निवडणुकीला उभा अहो, नीटचा पेपर फुटलाय म्हणून अभिजित दिपके हे पेपर फुटला म्हणून आंदोलन करताय. आता हे आंदोलन पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हे आंदोलन 11 तारखेला संध्याकाळी 4 वाजता आहे. आता या आंदोलनासाठी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये पत्रकारांनी प्रश्न काय विचारला? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सगळे आंदोलन असतात, तुम्ही पुणे विद्यापीठात किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन का केलं? अहो, आंदोलन कुठं करायचं, काय करायचं? दिपकेने एका वाक्यात सांगितलं, पोलिसांनी परमिशन दिलेली आणि विद्यापीठाने देखील परमिशन दिलेली. त्याच्यामुळे हा प्रश्नच येत नाही की आंदोलन हे कलेक्टर ऑफिस समोरच करायचं असतं. आंदोलन हे कलेक्टर ऑफिस समोरच करायचं असतं तर जंतर मंतरवरती कलेक्टर ऑफिस आहे का? आझाद मैदानावरती कलेक्टर ऑफिस आहे का? आपली एमपीएससीची आंदोलनं जी शास्त्री रोडवर होतात तिथं कलेक्टर ऑफिस आहे का? पण पत्रकारांना अभिजित दिपके जे आहेत त्यांच्या बाजूने उभा राहून या युवकांसाठी आवाज उचलण्याचं काम खरं तर या पत्रकारांचं होतं. पण पत्रकार काय करतायत? काउंटर करतायत. पत्रकार त्यांना विचारतायत, तुम्हाला फंडिंग कुणाचं आहे? तुम्हाला सपोर्ट कुणाचा आहे? तुम्हाला कुठला राजकीय पक्ष असणार आहे? तुमचा पुढचा अजेंडा काय? अहो, दिपके तिथं ओरडून सांगतायत की 15 दिवसाची आमची पार्टी आहे आणि या 15 दिवसामध्ये काय अपेक्षा ठेवणार तुम्ही त्यांच्याकडून? विजन काय? ज्या सत्ताधाऱ्यांना आता 15 वर्ष पूर्ण होतील त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायची हिंमत नाही. तुम्ही दिपकेंना विचारताय तुमचं विजन काय? जे विरोधक आता विरोधात बसलेले आहेत त्यांना तुम्ही बोलत नाहीत. एक युवक, संभाजीनगरचा एक युवक अमेरिकेमध्ये बसून एवढी यंत्रणा चालवतोय, एवढी यंत्रणा पेटवतोय, एवढे युवक एकत्र आणतोय, विरोधकांना का नाही जमलं? आपले विरोधक फक्त एकामेरेची धुने करण्यातच व्यस्त आहेत. सत्ताधारी विरोधकांवरती डाव टाकतायत, विरोधक सत्ताधाऱ्यांवरती डाव टाकतायत. जनतेचं काय घेणं देणं नाही कुणाला. विद्यार्थी मरो. दिपकेंनी सांगितलं की 5 सुसाईड झाल्या. ह्या 5 सुसाईड हे 5 जीव वापस येणार आहेत? नाही येणार आहेत. परंतु याच्याशी कोणालाही घेणं देणं नाही. सरकारला माझी तळमळीची विनंती आहे, जर शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये जर असा भ्रष्टाचार होणार असेल आणि हा भ्रष्टाचार याची जबाबदारी जर तुम्ही घेणार नसाल तर उद्या जगामध्ये किंवा भारतामध्ये काहीही झालं तरी तुमचं सरकार कुठलीच जबाबदारी घेणार नाही. आजपर्यंत जबाबदारी घेऊन एक नैतिक जबाबदारीने जे राजीनामे झाले ते तुम्हीच मागितले होते ना. आज तुमच्या पक्षाचा, तुमच्या सत्तेमधला एक मंत्री ती जबाबदारी का घ्यायला तयार नाही? ही जबाबदारी घेणं गरजेचं होतं, राजीनामा देणं गरजेचं होतं. हे वातावरणच पेटलं नसतं. आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना फंड कुठून आला, तुम्हाला सपोर्ट कोण करतंय, याच्यावरती जास्त चर्चा होतात. पण अभिजित दिपके यांनी जो घेतलेला विषय आहे, त्यांनी मांडलेले मुद्दे आहेत, याच्यावरती मात्र मीडिया दखल याची घेत नाही. त्यांना अभिजित दिपकेंना फंड कुठून येतो, अभिजित दिपके हे कसं रन करतात, अभिजित दिपकेंना सोशल मीडियावरती एवढा रीच मिळाला कसं काय? एवढा रीच मिळण्याचं कारण हे सर्वांना माहिती आहे, जनतेचा रोष. आणि बऱ्याच जणांनी म्हटलं की बांगलादेश असेल, नेपाळ असेल किंवा आपल्या शेजारच्या देशांमध्ये जी काही क्रांती घडून आली, युवक रस्त्यावर आले, तसं काहीतरी महाराष्ट्रात किंवा तसं काहीतरी भारतात करायचंय म्हणून अभिजित दिपकेंनी पुढाकार घेतला. अहो, ते काय घडलं, त्या क्रांती का झाल्या याच्या कारणावरती तुम्ही बोट ठेवा आणि ते वाचा सरळ सरळ. भारतामध्ये देखील ती जर परिस्थिती असेल तर युवक एकत्र येणारच. त्याच्यामुळं माझी सरकारला देखील, विरोधकांना देखील विनंती आहे की प्रेशराईज करू नका. जे आंदोलन करतायत त्याच्या मागे काहीतरी तथ्य आहे आणि हे जग जाहीर असल्यामुळे सरकारनेच खरं तर राजीनामा घेणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये अभिजित दिपकेंनी सांगितलं की त्यांची आई त्यांना म्हणत होती की तू भारतात येऊ नको, इथं आल्याच्या नंतर तुला अटक करतील, तुझ्यावर हल्ला होईल. ही अराजकता हुकुमशाही आहे का लोकशाही आहे? आजही त्यांचे अकाउंट बॅन करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यांचं ट्विटर बॅन केलं जाते. ही भीती कशामुळे? आपण आपलं जर पेज कोरा असेल किंवा आपण जर साफ मनाचे असू, आपण जर कर्तृत्व आपली चांगले असेल तर आपल्याला भ्यायची गरज नाही. पण अभिजित दिपके सारख्या युवकाला सरकार घाबरतंय का, हा सगळ्यात मोठा प्रश्न. दुसरा प्रश्न, अभिजित दिपकेंनी हे सांगितलं प्रेस कॉन्फरन्समध्ये पुण्याच्या की आज जर प्रत्येक आई वडिलांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करा, त्यांना बोलू द्या, ते जर बोलले नाहीत तर काहीच होणार नाही. कारण अभिजित दिपके एकटा बोलून काय होणार नाही. सगळ्या युवकांनी जर बोललं तरच काय अडचणी आहेत हे कळतील. त्याच्यामुळं अभिजित दिपकेंना पाठिंबा देणं गरजेचं आहे. सरकारच्या विरोधात जाण्यासाठी पाठिंबा नसावा, परंतु
सिस्टीममध्ये जे काही भ्रष्ट यंत्रणा चालू आहेत, जो भ्रष्टाचार चालू आहे, पेपर फुटतोय आणि कुठेतरी पेपर फुटून फक्त हा नीटचं एक पेपर एक उदाहरण आहे. अभिजित दिपकेंनी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला, की तुम्हाला सपोर्ट कुठल्या संघटना देणार आहेत? आणि त्यांनी आवर्जून उल्लेख केला, की एम-पी-एस-सीच्या ज्या संघटना आहेत पुण्यामध्ये काम करणाऱ्या, त्या संघटनांचा आम्हाला सपोर्ट आहे. कारण एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांवरती काय अन्याय होतोय, हा सर्वांना माहिती आहे. वारंवार त्यांच्यावरती अन्याय होतोय, वारंवार ते त्यांना लढा द्यावा लागतोय. हा अभिजित दिपकेंनी उचललेला एक नीटचा इश्यू हा नॅशनल इश्यू आहे आणि त्याच्यावरती सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावं आणि धर्मेंद्र प्रधान यांनी प्राधान्याने प्राधान्याने म्हणतोय तो राजीनामा देणं गरजेचं आहे. कारण ह्या युवकांचं, या डॉक्टरांचं, या मेडिकल फील्डचं भविष्य ह्या तरुणाईच्या हातात आहे आणि ही तरुणाई तुमच्यामुळे बरबाद होऊ नये असं जर वाटत असेल, तर कृपया आपण नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा. आणि उद्या मी आवाहन करतो, की पुणे विद्यापीठ येथे जे काही आंदोलन असणार आहे, शांततेच्या मार्गाने आंदोलन असणार आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन असणार आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं राज्यघटना, बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक हातात घेऊन त्यांच्याच पुतळ्यापाशी हे आंदोलन असणार आहे. शांततेच्या मार्गात सर्वांनी सहभागी व्हावं आणि हा जो काही नीट पेपर फुटीचा विषय आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आहे, त्यासाठी जे काही आंदोलन अभिजित दिपके यांनी सुरू केलेलं आहे, त्यासाठी पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती. धन्यवाद.